मराठा समाजाच्या आईच्या नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना आणि 54 लाख ज्या नोंदी मिळाल्या त्यांना जर सरकारने ओबीसीचं आरक्षण दिलं, त्यांना जर कुटुंबाचं सर्टिफिकेट दिलं, ते सर्वच्या सर्व ओबीसीमध्ये येऊन पडतील. त्यामुळे सरकार जे सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही, आम्ही लावू देणार नाही, मराठा आरक्षण देताना आम्ही त्यांची काळजी घेऊ, परंतु आता तुम्ही छोट्या छोट्या जाती आहेत, जे बारामोलतेदार जाती आहेत, त्यांच्या ताटातलं ओरबडून काढण्याचा हा प्रकार आहे. आणि यासाठी आम्ही सांगत होतो की ओबीसीचं उपवर्गीकरण करा. यासाठी आम्ही सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावा आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही आरक्षण द्या, हेच आम्ही सांगत होतो. आणि आता सरकार जेवढा जबाबदार आहे या ओबीसीच्या या नुकसानीला, तेवढंच आमचे ओबीसीचे जे नेते होते त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही त्यांना वेगळं द्या, परंतु ते सगळे येऊन पडतील आपल्या ओबीसीमध्ये. तेच झालं. या गोष्टीचा आम्ही सरकारचा आणि ओबीसी नेत्यांचा निषेध करतो.